इकडे भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी काँग्रेस नेते असलम शेख यांच्यावर केलेल्या टीकेनंतर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय। अगदी काँग्रेसचे कार्यकर्ते अमित साटम यांच्या अंधेरीतल्या कार्यालयाच्या बाहेर जमा झाले आणि यावेळेस काँग्रेसने जोरदार आंदोलन केलेलं आहे। यावेळी अमित साटम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे आणि यावेळी आंदोलनकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे। त्यामुळे मुंबईत निवडणुकांच्या आधीच राजकीय वातावरण जे आहे ते तापू लागल्याचं दिसतं। तर आपण पाहू शकतो अमित साटम विरोधात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे आणि मुंबईमध्ये आता आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। अमित साटमांच्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते प्रचंड आक्रमक झाले आणि यावेळेस अमित साटमांचा निषेध करत त्यांच्या कार्यालयाबाहेर येऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलेलं आहे। पोलिसांनी यावेळेस आक्रमक झालेल्या काही कार्यकर्त्यांवर बळाचा वापरही केल्याचं पाहायला मिळालं। असलम शेख नावाच्या पाकिस्तानच्या औलादीने लोढाजींवरती गंभीर अशा प्रकारचा हल्ला चढवलेला आहे, त्यांना धमकी दिलेली आहे, त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला संपवण्याची धमकी दिलेली आहे। आपल्या माध्यमातून आम्ही असलम शेखला सांगू इच्छितो की असलम शेख, आपल्यासारख्या पाकिस्तानच्या औलादीला आम्ही अजिबात भीक घालत नाही। मुंबईमध्ये काय ह्यांचीच आहे का? लोढा, अदानी, कंबोज यांची मुंबई आहे का? आणि यांच्याबद्दल प्रश्न विचारले, गरीब माणसाचा आवाज झाला की तुम्ही त्याला वेगळं रूप देण्याचं काम करणार? ही परिस्थिती बरोबर नाही। कॉर्पोरेट हिंदुत्व तुमचं आहे। ज्यावेळी आपले डेव्हलपमेंट असते त्यावेळी मंदिरं गायब करून टाकायची डेव्हलपमेंट मधून। लोढाजी, आम्हाला सगळं समजतं आणि जनतेला पण सगळं समजतं। तुम्ही कोणासाठी आणि कशासाठी दम देण्याचं काम करतात? तुमच्या मुलासाठी करतात, हे बरोबर नाहीये। असलम शेख जी गरिबांचा आवाज म्हणून पुढे आलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या संदर्भामध्ये ते बोलतील।